नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये टीईटी पेपर 2 चा सन 2024 मध्ये विचारलेल्या गणितांमध्ये 111 ते 120 या गणितांची उत्तरे या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग करूया आपल्या या व्हिडिओला सुरुवात। पहिलं गणित आहे 8 सेमी पाया असलेल्या समद्विभुज त्रिकोणाची परिमिती 0.8 मीटर आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती? पहिलं तर आपण समद्विभुज त्रिकोण काढून घेऊयात। हा समद्विभुज त्रिकोण आहे असं आपण गृहीत धरू। त्याचा पाया 8 सेमी आहे आणि त्याची परिमिती जी आहे याची परिमिती 0.18 मीटर सांगितलेली आहे। म्हणजे 0.18 गुणिले जर आपण 100 केलं तर ते सेंटीमीटर मध्ये येईल। आणि सेंटीमीटर मध्ये का करावं, तर आपल्याला हे जे पाया दिलाय हा पाया हा सेंटीमीटर मध्ये आहे आणि म्हणून परिमिती आपल्याला येणार आहे 18 सेंटीमीटर। ठीक आहे। जर आपण समद्विभुज त्रिकोणाची एक बाजू x आणि दुसरी बाजू पण xच येईल, तर त्या दोन्ही बाजू समान असणार आहेत, त्यामुळे ते xच येणार आहे। मग आपण काय करूयात, समद्विभुज त्रिकोणाची परिमिती बरोबर x अधिक x अधिक 8 आणि परिमिती जी आहे ती 18 आपल्याला दिलेली आहे। मग आपण 2x अधिक 8 आणि 18 बरोबर आपण 2x जर इकडेच ठेवले 18 हे या ठिकाणी नंतर वजा होतील, म्हणजेच 2x बरोबर किती येणार आहे 10, म्हणजेच x बरोबर किती आलं तर 5। ठीक आहे। आता x बरोबर 5 आलं म्हणजे ही बाजू जी आहे ही बाजू आपल्याला 5 मिळालेली आहे। आता आपल्याला काय करायचंय, तर त्याचं क्षेत्रफळ काढायचंय। क्षेत्रफळ काढण्यासाठी आपण जर इथून असा लंब टाकला तर काय होतं, ही बाजू काय होते दुभागली जाते, दोन समान भाग होतात तिचे। म्हणजेच जर आपण पायावरती समद्विभुज त्रिकोणामध्ये समद्विभुज त्रिकोणात पायावर टाकलेला लंब पायाला दुभागतो आणि म्हणून पाया जर आपला आहे, पाया किती आहे 8 आहे, आणि म्हणून जर आपण त्याचा जर विचार केला की इथे m घेतलं तर तो किती येईल, इथे a b c असं गृहीत धरलं तर अर्धा पाया म्हणजेच mc असं विचार केला तर 1/2 bc असं येणार आहे। आणि 1/2 गुणिले 8 बरोबर किती येईल तर 4, म्हणजे mc आलेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला उंची काढायची आहे। जर आपलं बघितलं लंब असतो, लंब दुभाजक म्हटलं, इथे लंब असतो, पायाला लंब टाकला तर तो दुभाजक असतो। म्हणजेच आपण जर इथे त्रिकोणाचा विचार केला की त्रिकोण AMC मध्ये कोण m बरोबर किती येणार आहे तर 90 अंश येणार आहे। आणि म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण काय सांगणार की am चा वर्ग अधिक mc चा वर्ग बरोबर ac चा वर्ग। मग am चा वर्ग किती माहिती आहे का, नाही तर तो आपल्याला काढायचा आहे, कारण ती उंची आहे। mc बरोबर 4 हे आपण इथे काढलेलं आहे आणि ac बरोबर 5 हे आपल्याला समद्विभुज त्रिकोणाची बाजू आपण ती इथे काढलेली आहे। आणि म्हणून 4 चा वर्ग आणि 5 चा वर्ग म्हणून am चा वर्ग अधिक 16 बरोबर 25 आणि am चा वर्ग बरोबर 25 वजा 16 केलं तर am चा वर्ग बरोबर किती येतं, सॉरी इथे 25, इथे 25 वजा 16 लिहायचं आहे। मग इथं 9, मग am बरोबर किती तर 3। आणि मग आता म्हणून त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया
गुणिले उंची, मग 1/2 गुणिले पाया किती आलाय 8 आहे, कारण तो आपल्याला इथे दिलेला आहे, पाया इथे दिलेला आहे आणि तो आपण इथे घेतलेला पण आहे. ठीक आहे. त्यानंतर उंची आपण इथे काढलेली आहे 3 आणि म्हणून 4 दुने 8 आणि 4 गुणिले 3 बरोबर किती, तर 12 चौ सेमी हे आपलं उत्तर आलेलं आहे आणि 12 चौ सेमी हे पर्याय क्रमांक 2 यामध्ये उत्तर आलेलं आहे. म्हणजे आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 12 चौ सेमी. पुढचा प्रश्न आहे बघा, आकृतीमध्ये एम एन हा वर्तुळाचा व्यास आहे, त्यानंतर रेषा एम ही एम ही स्पर्शिका आहे, त्यानंतर एन जे आहे ती एन आपल्याला 25 सेमी दिलेली आहे आणि एडी बरोबर 9 दिलेली आहे. बघा इथे मी लिहून घेतो की एडी बरोबर 9 आहे आणि ही इथून एवढी किती आहे 25 आहे. ठीक आहे, एडी बरोबर 9, तर मग ही डीएन किती असेल तर ही आपल्याला 16 येणार आहे. ठीक आहे, तर वर्तुळाची त्रिज्या किती. आता इथे करत असताना आपल्या लक्षात आलं पाहिजे की वर्तुळाच्या स्पर्शिका छेदिका प्रमेय आहे, वर्तुळाच्या स्पर्शिका छेदिकेचा प्रमेय जो आहे तो प्रमेय काय सांगतो की एम ही स्पर्शिका असेल तर तिचा वर्ग केला तर एडी चा वर्ग एडी गुणिले इथे एन असं आपल्याला या प्रमेयामध्ये सांगितलेलं आहे. मग एम किती आहे तर इथे एमच आपल्याला काढायची आहे, एम वर्ग ही काढायची आहे. एडी बरोबर किती आहे 9, तर एन बरोबर किती आहे, एन बरोबर 25, तर 25 नवा 25 असेल म्हणजे 225 आणि मग एम चा वर्ग म्हणजे हा 15 चा वर्ग येणार आहे. मग एम बरोबर किती तर 15. ठीक आहे, हे एवढं आलेलं आहे. म्हणजे आपण जर इथे बघितलं तर एम आपल्याला किती आलेली 15 आलेली आहे. मग आता आपण फक्त याचा विचार करू की ही ए पासून एन पण किती 25 आहे, ही किती आहे 15 आहे आणि त्यानुसार आपल्याला व्यास काढायचा आहे. तर बघा त्रिकोण ए एम एन मध्ये कोन यम जो आहे हा 90 अंशाचा आहे, कारण वर्तुळाची स्पर्शिका आणि वर्तुळाची त्रिज्या ही एकामेकांना कशी असते तर ती असते लंब आणि त्यामुळे जर आपण बघितलं की इथे ए एम चा वर्ग अधिक एम एन चा वर्ग बरोबर ए एन चा वर्ग हे आपल्याला घ्यावे लागेल. मग ए एम चा वर्ग किती आहे तर इथे आपण बघितलंय 15, हा 15 चा वर्ग अधिक एम एन आपल्याला काढायचा आहे, एम एन चा वर्ग आपल्याला काढायचा आहे आणि ए एन किती आहे तर इथून एवढं 25 चा वर्ग आहे. ठीक आहे, आता या सगळ्यांचे आपण काय करणार आहोत इथे वर्ग घेणार आहोत. मग 25 चा वर्ग 15 चा वर्ग किती तर 225 येतो अधिक एम एन चा वर्ग बरोबर 25 चा वर्ग 625 आणि म्हणून एम एन चा वर्ग बरोबर 625 आणि हे जे काय आहेत हे 225 जेव्हा इकडे येतात तेव्हा ते वजा होतात आणि म्हणून एम एन चा वर्ग या दोघांची बेरीज केली तर आपल्या लक्षात येईल 25 25 म्हणजे 0 आणि 4तून 2 गेले 7तून 2 गेले 4 येतं, हे एम चा वर्ग आलेला आहे. याचाच अर्थ असा की एम एन बरोबर इथे 20 येणार आहे, कारण एम एन चा वर्ग म्हणजेच एम एन बरोबर 20. हा काय आहे एम एन व्यास आहे, एम एन हा काय आहे व्यास आहे आणि आपल्याला काय काढायला सांगितले त्रिज्या काढायला सांगितले की त्रिज्या बरोबर व्यास भागिले 2. मग व्यास किती आलाय तर 20 आलाय आणि म्हणून 20 भागिले 2 बरोबर किती तर 10 आणि म्हणून या प्रश्नाचं आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 10 सेमी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे एका तुकडीतील 36 विद्यार्थ्यांची सरासरी वय 14 वर्ष आहे. वर्ग शिक्षक मिळवल्यास त्या गटाचे सरासरी वय 1 ने वाढते तर वर्ग शिक्षकाचे वय किती. बघा जर 36 विद्यार्थ्यांचे सरासरी
सरी वय 14 आहे, बरोबर की नाही? मग त्यांचे विद्यार्थ्यांचे एकूण वय किती होईल? तर 14 गुणिले 36. मग आपण 36 गुणिले 14 करूयात. 14 सक 84 आणि 14 त्रिक 42 आणि 8 50 म्हणजे 504. म्हणजे यांचं आलंय 504 वर्ष. इथे सुद्धा हे वर्ष. ठीक आहे. त्यानंतर वर्ग शिक्षक मिळवल्यास म्हणजे एकूण आता 36 विद्यार्थी अधिक 1 वर्ग शिक्षक. ठीक आहे. तर मग सरासरी काय होते? वर्ग शिक्षक यांची सरासरी ही किती असणार आहे? तर जी सरासरी 1 ने वाढते म्हणजेच किती होते? 15 होते. आणि ह्या सगळ्यांचा विचार केला तर यांचं सगळ्यांचं एकूण वय किती असेल? तर 15 गुणिले 37. मग आता 37 गुणिले 15 करा. 15 सक 90, 15 ते 5 वर्षे म्हणजेच 5 105 5 आणि 10 चला 15 त्रिक 45 आणि मग ते उतरेल 55 555. मग आता शिक्षकाचं वय जर काढायचं असेल, इथे काय सांगितले? शिक्षकाचे वय काढा. तर शिक्षकाचे वय बरोबर काय? तर आपल्याला हे जे आलेले 555 वजा 504 हे काढलं तर वजा केले आपल्या लक्षात येईल की 51 वर्ष हे या शिक्षकाचं वय असणार आहे. आणि ते पर्याय क्रमांक 4 हे 51 वर्ष हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 114वा प्रश्न आहे. जर वस्तूची विक्री किंमत दुप्पट केली तर नफा तिनपट झाल्यास शेकडा नफा किती? बघा, हे करताना वस्तूची खरेदी किंमत काय करायची? एक्स मानून आणि वस्तूची विक्री किंमत वाय मानून. बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये नफा कसा असेल? नफा तर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. विक्री किंमत किती आहे? वाय वजा खरेदी किंमत किती? एक्स. हा झाला नफा. ठीक आहे. मग आता त्याने सांगितलंय आता अटीनुसार बघूया. दिलेली अट जे आहे, दिलेली अट काय आहे की विक्री किंमत दुप्पट केली. विक्री किंमत म्हणजे ही वायला जर दुप्पट केली तर नफा तिनपट झाला. म्हणजेच जर का आपण 2x आणि वजा विक्री किंमत म्हणजे 2y विक्री किंमत दुप्पट केली तर झालेला नफा हा असेल. पण हा नफा कसा असेल? तर पूर्वीचा जो नफा आहे हा नफा y वजा x याच्या तीनपट झाला. म्हणजे जर विक्री किंमत 2 पट घेतली आणि त्यातून आपण खरेदी किंमत वजा केली तर जो नफा येणार आहे तो नफा पूर्वीच्या नफ्याच्या म्हणजे हा जो नफा काढला आपण किंमत न वाढवता खरेदी किंमत आणि विक्री किंमत मूळ होती ती त्याच्यात 3 पट येणार आहे. यानुसार आपण केलं तर 2x वजा x आणि 3y वजा 3x यानुसार करूयात. मग आता हे 3x इकडे आणले तर आपण 2x अधिक इथे 2y वजा x आहे. इथे आपण 3x आहेत ते 3x इकडे आणले वजा x आणि हे 3y आहेत हे 2y इकडे आणले तर ते 2y वजा होतील आणि म्हणून 3x वजा x 2x आणि 3y वजा y तर y 2x बरोबर y. ठीक आहे. याप्रमाणे जर बघितलं तर याप्रमाणे आपल्याला आता निघालं काय की y ही काय आहे? विक्री किंमत आहे. तर खरेदी किंमत कशी? डबल. म्हणजे जर आपण खरेदी किंमत किती घेतली? समजा 100 रुपये घेतली. खरेदी किंमत 100 रुपये घेतली. एक्स ही 100 रुपये घेतली तर विक्री कशी होईल? किंमत दुप्पट 200. खरेदी किंमत आणि विक्री किंमत दुप्पट. तर मग आता आपण विचार करूया की नफा किती झाला? नफा तर 200 म्हणजेच जसं आपण सूत्र आहे की विक्री
किंमत वजा खरेदी किंमत. तर विक्री किंमत किती आहे 200 वजा खरेदी किंमत 100 बरोबर किती आलं 100. मग ही 100 रुपये जी आहे ही 100 रुपये कितीवर 100 मिळाले तर खरेदी किमतीवर 100 गुणिले 100 याचा विचार केला 2 शून्य गेले तर 100% म्हणजेच शेकडा किती नफा झाला 100% नफा झाला. म्हणजेच आपलं उत्तर जे आहे हे पर्याय क्रमांक 3 100% आहे. ठीक आहे. आता साधी गोष्ट आहे की आपण खरेदी किंमत जी होती त्याची मूळ किंमत खरेदी किंमतची जर डबल केली तर विक्री किंमत दुप्पट केली म्हणजेच आपल्या लक्षात येईल की डबल फायदा आला. म्हणजेच 100वर 100 रुपये फायदा आला म्हणजे 100% फायदा आला. हे तोंडीही काढू शकलो असतो. तोंडी कधी कधी चुकू शकतं आपल्याला जर विश्वास नसेल तर आपण याप्रमाणे काढू शकतो. ठीक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 100%. चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे 115वा प्रश्न. सायलीला फेब्रुवारी 2024 ची मजुरी 18,200 रुपये मिळाली तर तिला आणखी 14,950 रुपये मिळवण्यासाठी किती दिवस काम करावं लागेल. बघा पहिली गोष्ट म्हणजे फेब्रुवारी 2014 हा 2014 जो आहे ना याला 4 ने भाग जात नाही. 4 ने भाग जात नाही आणि म्हणून हा लीप वर्ष नाही. लीप वर्ष नाही. ठीक आहे. म्हणजेच काय तर याचे फेब्रुवारी 2014 चे दिवस किती 28 दिवस बरोबर आहे. मग 28 दिवसांची मजुरी किती आली तर 28 दिवसांची मजुरी किती आली 18,200. मग आपण त्याला भागूया 18,200 भागिले 28. आता 28चा पाढा येत असेल तर गुड नसेल येत तर लिहून काढा 28 × 56 4 हातच्याला 1 8 84 12 हातच्याला 1 10 1 11 त्यानंतर 10 हातच्याला 1 12 13 आणि 14 त्यानंतर 8 आणि 16. आता बघा इथेच लक्षात येईल 8 आणि 16 हातच्याला 1 16 17 18 19 याच्यावरती गेलं मग आपण इथे 1 2 3 4 5 6 आणि 7 बघा म्हणजे इथे 6 घेतलं तर ही रक्कम घेऊ शकतो 168 यातून वजा केली. जर आपण या 182 मधून 168 वजा केली तर इथे 4 उत्तर येईल आणि इकडे 14 उत्तर येईल आणि मग आपण याला घेऊयात 0 आणि मग इथे आपल्या लक्षात येईल की 5 म्हणजेच 5 बरोबर 140. पाढा लिहिला की आपल्याला सोपं जातं. पाढा लिहिला की आपल्याला सोपं जातं. इथे आपल्याला 5 आहे आणि हा 4 आहे म्हणजे 28 5 140 28 5 140 करून घेतलं मग हा 0 इकडे दिला बरोबर की नाही. म्हणजेच आपण जर तिची एका दिवसाची मजुरी 1 दिवसाची मजुरी जी आहे ती काढली ती किती आली 650 रुपये. किती आली 650 रुपये. तर 650 रुपयाप्रमाणे 14,950 हे एवढे कमवण्यासाठी तिला किती दिवस लागणार आहे तर ते आपल्याला काढायचं आहे. 14,950 आणि इथे 650 म्हणून आपण 0 0 कट करून घेऊयात. मग राहिला फक्त 65चा पाढा 65 दुने 130 त्यानंतर 5 19 5 5 10 त्याला 1 20 आणि 7 26 पुन्हा 5 32 त्यानंतर 5 5 10 त्याला 1 33 आणि 39. ठीक आहे. याप्रमाणे आपण करूयात. आता इथे बघितलं तर 195 ना 130 म्हणजे 2 130 इकडे घेतलं तर 9 जसे तसे इकडे 1 आणि हा 5 तर 195 3 195 0 म्हणजेच आपण 23 दिवस तिला किती काम करावं लागेल एकूण 23 दिवस काम करावं लागेल. पर्याय क्रमांक 3 23 दिवस हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. आता बऱ्याचशा गोष्टी मागच्या व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं की प्रॉपर जसं तसं मांडायची गरज नाही. आता इथे आपल्याला काय करत होतं लीप वर्ष आहे की नाही हे लक्षात ठेवायचं होतं बघायचं होतं. त्यानंतर 1 दिवसाची मजुरी काढायची होती. 1 दिवसाची मजुरी एवढी काढली आणि त्यानंतर डायरेक्ट आपण केलं. इथे काय कुठं लिखाण काम करत बसलो नाही फक्त भागाकार करायची गरज लागली आपल्याला. ठीक आहे. तर याप्रमाणे आपण हे बघितलेलं आहे. तर सायलीला जर का 14,950 एवढी रक्कम कमवायची असेल तर तिला किती दिवस काम करावं लागेल 23 दिवस काम करावं लागेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. आता बघा धातूच्या भरीव लंब चितीचा पाया काटकोन त्रिकोण असून त्याचा कर्ण 61
व बाजू 11 सेमी आहे. बघा आता हे गणित नीट समजून घ्यायची गरज आहे. तर काटकोन त्रिकोण म्हणजे अशा प्रकारचा आहे, इथे काटकोन होईल आणि तो पुढे वरती पण असाच होणार आहे, असा अशा प्रकारचा, याला लंबचित्ती म्हणतात. आणि पुढे आपल्याला लंब वृत्तचित्ती पण आहे. लंबचित्तीला वितळून वृत्तचित्ती हे काय करायची, तर वृत्तचित्ती अशा प्रकारची असते, अशा प्रकारची. ठीक आहे, या दोन आहेत. हिला वितळवून ही तयार करायची आहे. तर हिचा त्याने काय घेतलाय, पाया. पाया म्हणजे आपण जर इथे घेतला 61, सॉरी कर्ण आहे, कर्ण 61 आहे. काय कर्ण 61 आहे आणि पाया किती आहे, एक बाजू 11 आहे, पाया नाही, एक बाजू 11 आहे. ठीक आहे, आणि उंची किती आहे, 45 आहे. यानुसार आपल्याला हे काढायचं आहे. आणि त्यानंतर ती वितळून 10 सेमी व्यास, म्हणजे इथून एवढं जर 10 सेमी असेल तर हे किती असेल, फक्त 5 सेमी असेल. वितळून 10 सेमी व्यास व 21 सेमी उंची, 21 सेमी उंची असल्याला आपल्याला काय करायचं आहे, चित्ती तयार करायची, वृत्तचित्ती तयार करायची. आता पहिल्यांदा आपल्याला बघा घनफळ काढताना काय करतात, ज्याचं क्षेत्रफळ काढतो आपण. जर आता एक खाली वर्तुळ आहे तर वर्तुळाचं क्षेत्रफळ काय आहे, पाय आर वर्ग. तसंच याचं त्रिकोण आहे तर त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय आहे, 1/2 गुणिले पाया गुणिले उंची, बरोबर की नाही. हे क्षेत्रफळ आहे, उंची पाया गुणिले उंची, हे त्याचं सूत्र असणार आहे क्षेत्रफळाचं. त्याला फक्त उंची त्याला त्याची उंची जी आहे ती करायची आणि याला पण उंची घ्यायची. यानुसार जर काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे, पहिल्यांदा त्रिकोणात, काटकोन त्रिकोणात, काटकोन त्रिकोणात दुसरी बाजू जी काय आहे ती बाजू किती आली आहे ती काढावी लागणार आहे. आपल्याला माहिती आहे की हा काटकोन त्रिकोण आहे 11चा वर्ग आणि ही जर x घेतलं तर x चा वर्ग बरोबर 61 चा वर्ग. ठीक आहे, तर 11चा वर्ग किती, 121 अधिक x वर्ग आणि 61 चा वर्ग. आता 61 चा वर्ग आपण काढूया, 61 चा वर्ग 3 स्टेप मध्ये काढायचा. याला करायचं 60 अधिक 1 आणि मग 3 स्टेप मध्ये बेरीज करायची. आपल्याला कशी करायची, 60 चा वर्ग 6 6 3600, त्याचा यांचा दोघांना गुणाकार केला, 60 गुणिले 1 त्याला गुणिले 2 म्हणजे 120 आणि एकाचा वर्ग 1 म्हणजे 1 2 7 आणि 3 म्हणजे 3721. हे असेल 61 चा वर्ग. ठीक आहे, हा असेल 100 चा वर्ग. मग x चा वर्ग बरोबर 3721 वजा 121, x चा वर्ग बरोबर किती येईल, यांनी दोघांची वजाबाकी केली तर 3600 येणार. आणि मग x वर्ग बरोबर किती, तर 60 चा वर्ग, x बरोबर किती 60. आता हे केल्यानंतर इथे x बरोबर 60 आलं, इथे 60 आलं. म्हणजेच आपण किती वृत्तचित्ती आपण डायरेक्ट जरी काढलं तरी होऊन जाईल की एकूण किती वृत्तचित्ती तयार होतील, तर त्याचं उत्तर असणार आहे पहिलं 1/2 गुणिले 1/2 म्हणण्यापेक्षा त्रिकोणाचे क्षेत्रफळ आपण सूत्रात लिहू, 1/2 गुणिले एक बाजू गुणिले दुसरी बाजू गुणिले उंची आणि इकडे पाया आर वर्ग h, म्हणजे हे सूत्र असणार आहे. मग इथे 1/2 गुणिले एक बाजू 60 दुसरी बाजू 11, इथे आपल्याला दिसतंय 11 आणि 60 61 आपल्याला घ्यायची नाही आणि उंची आहे 45. त्यानंतर पाय आर वर्ग, पाय बरोबर 22/7 गुणिले आर किती आहे, तर इथे व्यास 10 सेमी आहे म्हणजे आपण आर किती काढला 5 सेमी गुणिले h किती आहे तर 21. मग आणि 5 चा वर्ग आहे म्हणजेच आपण इथे जर बघितलं तर हे 7 त्रिक 21 असं आपण घेऊ शकतो. आणि ह्या याने याला भागिले गेलं तर 30 म्हणजे 30 गुणिले 11 गुणिले 45 आणि इकडे 22 गुणिले 25 गुणिले 3. ठीक आहे, तर या तीनाने याला भागलं तर 15 त्रिक 45 असं उत्तर येत आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर आपण यांचा गुणाकार केला बघा, 5 त्रिक 15 आणि 5 5 25, 5 सक 30, 11 एके 11 आणि 11 दुने 22 म्हणजे वरती काय काय शिल्लक राहिले 6 गुणिले 1 गुणिले 3 आणि खाली काय शिल्लक राहिले 2. तर या 2 ने पुन्हा याला जर भागलं 3, 3 त्रिक 3 आणि 3 गुणिले 3 9, तर 9 कुठे उत्तर आहे तर बघा इथे 9 उत्तर आहे.
म्हणजे अशा प्रकारचा भागाकार आपल्याला करता आला पाहिजे. इथे फक्त आपण एकेकाने तर थोडं घाई झाली असेल तर पुन्हा एकदा दाखवतो, पुन्हा नीट बघून घ्या. बघा इथे आपण काय केलंय, तर इथे 30 घेतले गुणिले 11 गुणिले 45 आणि इथे 22 गुणिले 5चा वर्ग 25 गुणिले 3, हे इथे 3, या 3 ने याला भागलं 15. ठीक आहे. या 11ने 11 एके 11 ना 11 दुने 22. ठीक आहे. त्यानंतर आपण इथून याला भागलं 15 दुने 30. ठीक आहे. तर 5 त्रिक 15 आणि 5 5 25 पुन्हा 5 त्रिक 15 आणि मग आपण बघूयात की 3 गुणिले 3 किती उत्तर येतं, 9 उत्तर येतं. इथे 1 आणि इकडे 1 1 राहिला, तो गेला. ठीक आहे. म्हणून याचं उत्तर असणार आहे 9. म्हणजे तुम्ही कसंही त्याला गुणाकार भागाकार केला, फक्त आपल्या नियमानुसार केलं तर उत्तर आपलं बरोबर येणार आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 9 वृत्तचित्ती तयार होते. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. 117वा प्रश्न आहे. 6x चा वर्ग वजा xy छेद 2xy वजा y वर्ग बरोबर 6x. तर x आणि y यांचं गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे. जर आपण गुणाकार केला तर x 1 गुणिले 6x चा वर्ग वजा xy बरोबर 6 गुणिले 2xy x वजा y चा वर्ग, यांचा गुणाकार करून घेऊयात. एकाने कोणाला गुणलं तर काही फरक पडत नाही आणि मग 6 ने याला गुणूया. 6 दुणे 12x वजा 6y चा वर्ग. यानंतर आपण सगळे एका साईडला घेऊयात. 6x चा वर्ग वजा xy 12x इकडे घेतले 12xy आहे. ठीक आहे. बरोबर वजा अधिक 6y चा वर्ग आणि इकडे 0. ठीक आहे. आता यांची बेरीज करून घेऊयात. 6x चा वर्ग वजा 13xy अधिक 6y चा वर्ग बरोबर 0. आता हे 6 आणि 6 6 7 36 होतात. यांची फोड केली ते पण अधिकच आहेत. फोड केली तर 9 चोक 36 आणि वधे वजा वजा म्हणजेच 6x चा वर्ग वजा 9xy वजा 4xy अधिक 6y चा वर्ग बरोबर 0. ठीक आहे. तर इथे या दोघांची जोडी करायची आहे. इथे कॉमन काढला आपण 3x हा कॉमन काढला तर 2x राहील आणि इथे 3y इथे राहणार आहे. इथे 2x वजा 3y हे जसे तसे आलेच पाहिजे. याला कितीने गुणलं तर हे उत्तर येणार आहे 2y, म्हणजे आपलं उत्तर इथे येणार बरोबर येईल. आणि मग आपण बघूयात की 2x वजा 3y पहिल्या कंसामध्ये आणि 3x वजा 2y हे दुसऱ्या कंसामध्ये. ठीक आहे. मग 2x वजा 3y बरोबर 0 किंवा 3x वजा 2y बरोबर 0. मग 2x बरोबर 3y नंतर इथे काय करायचं आहे x आणि हा 3, मग इकडे y आणायचा आणि इकडे 2 आणायचे, हे उलट करायचं. ठीक आहे. इथे पण तेच करायचं. 3x वजा 2y म्हणजेच बरोबर घ्यायचं, वजा आहे तिथे ते अधिक होतील आणि मग x छेद y बरोबर 2/3. मग x छेद y बरोबर 3/2 किंवा 2/3, म्हणजे 3/2 किंवा 2/3 या दोघांपैकी एक ऑप्शन मध्ये आपलं उत्तर असेल तर आपलं उत्तर बरोबर आहे. म्हणजे जर बघितलं 3/2 हे पर्यायामध्ये उत्तर आहे, पण हे मात्र इथे कुठेही उत्तर नाही. म्हणजे आपला पर्याय क्रमांक 1 3/2 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे आलेखावर आहे. बघा कोणत्या वर्षी भारताच्या उत्पादनाचे शेकडा प्रमाण सगळ्यात जास्त आहे. भारताच्या नाही सॉरी भाताचे उत्पादन. तर आपल्याला इथे काय करायचं आहे, इथे बघायचं आहे इथे किती उत्पादन झालेलं आहे. बघा इथे आहे 65 आहे, इथे 70 आहे, इकडे पुन्हा 65 आहे आणि इकडे 85 आहे. ठीक आहे. यानंतर इथे भाताचं प्रमाण आहे खाली, हे भाताचं आहे. ठीक आहे. तर हे आहे 35, इकडे आहे 40, इथे 30 आणि इकडे आहे पुन्हा 45. ठीक आहे. मग भाताच्या शेकडा प्रमाण काढायला सांगितलंय, मग प्रत्येक वर्षाचं काढायला लागणार आहे. तर पहिल्या वर्षाचं काढूया आपण. पहिल्या वर्षाचं किती आहे 35/65 गुणिले 100. दुसरं 40/70 गुणिले 100. तिसरं 30
छेद 65 गुणिले 100 आणि चौथा आहे 45 छेद 85 गुणिले 100. आता या सगळ्यात लक्षात आलं पाहिजे की इथे 65 आहेत, इथे 65 आहेत. 65 पैकी 30 आणि 65 पैकी 35 म्हणजे 65 पैकी 30 हे लहान असणार आहे, त्याचा गुणाकार करायची गरज नाही किंवा याचा गणित सोडवायची गरज नाही. इथे आपण बघूया, इथे आपण बघितलं तर 5 7 35 आणि 5 13 म्हणजे 13 5 65 म्हणजे इथे गेलं तर 700 भागिले 13 केलं तर उत्तर येईल. आणि इथे आपण बघूया 4000 भागिले 770 म्हणजे हे शून्य गेला, हा शून्य गेला, 400 भागिले 7 करायचं आहे. इथे करायचंच नाहीये आपल्याला. त्यानंतर इथे इथे आपण बघूया 5 एके 5 आणि 5 7 35 आणि 5 9 45 म्हणजे 900 भागिले 17. याचं उत्तर काढलं की आपल्याला हे उत्तर येऊन जाईल. आता इथे बघूया पहिलं 700 भागिले 13, 13 एके 13, 13 दुने 26, 13 39, 13 चौक 52 आणि 13 पाचे 65. 13 पाचे 65 म्हणजे 50 पुन्हा आले, 13 39, 13 चौक 52, मग 13 39. ठीक आहे. आता आपण बघूया इथे 53% आलेला आहे, 53 पॉइंट काहीतरी टक्के. अजून मग मी पुढे काढत नाही. इकडे बघूया 400 भागिले 7, तर मग 400 भागिले 7 केले तर 7 5 35, 5 उरले 50, 7 7 49. ठीक आहे, पुढे आलंय पण आपल्याला इथे 57 पॉइंट काहीतरी टक्के आलंय, म्हणजे हे उत्तर येणार का नाही, हे गेलं, हे पण इथे संपलं. ठीक आहे. आता राहिलं 900 भागिले 17, तर 17 एके 17, 17 दुणे 34, 17 त्रिक 51, 17 चौक 68 आणि 17 पाचा 85, तर 17 पाचा 85, 5 0, 17 दुणे 34, इथे आलं 16 म्हणजे हे 52% आलं. इथे 52 पॉइंट काहीतरी टक्के, म्हणजे सगळ्यात जास्त टक्केवारी कुठे आली 2000. इथे 2 क्रमांक म्हणजे हे 2 क्रमांक म्हणजे आपलं उत्तर जे आहे 2013 हे जे आहे या वर्षाला भारताचं सर्वाधिक उत्पन्न आलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे गव्हाचे सरासरी उत्पादन किती क्विंटल झाले. आता गव्हाचे उत्पादन बघायचे. गहू कुठे आहे, हा वरचा आहे तो गहू आहे, वरचा जो आहे तो गहू आहे, हा गहू असणार आहे. सरासरी उत्पन्न तर इथून इकडे 30 आहे, पुन्हा इथे 30 आहे, इथून एवढं 35 आहे, 35 आणि हे जे आहे हे 40 आहे. कारण मगाशी आपण बघितलं इथे 65, इथे 70, इथे 65 आणि इथे 85, इथे आहे 35, इथे आहे 40, इथे आहे 30 आणि इथे आहे 45. यानुसार आपल्याला हे वरचे घ्यायचे आहेत की गव्हाचे सरासरी उत्पादन बरोबर किती. तर पहिलं वरचे जे आहेत त्या संख्या घ्यायच्या आहेत, 30 अधिक 30 अधिक 35 अधिक 45, सॉरी 40 अधिक 40 भागिले किती 1 2 3 आणि 4. मग बघा 30 आणि 30 60 आणि 40 100 आणि आले 135 भागिले 4. मग आता आपण 135 भागिले 4 जर केलं, 4 त्रिक 12 वजा 1 आलं उत्तर आणि 4 त्रिक 12 3 पॉइंट घेतलं, 7 चौक 28 2 0 आणि 7 5 35 म्हणजे 33.75 जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 3 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. 120 वा प्रश्न आहे आणि 120 वा प्रश्न आहे गव्हाचे शेकडा उत्पादन किती आहे. आता गव्हाचे एकूण उत्पन्न किती सांगितलं, गव्हाचे एकूण उत्पादन किती आलं मगाशी 135 बरोबर की नाही. पण एकूण उत्पादन किती आहे, एकूण उत्पादन ते किती आहे. तर बघा इथे आपण मगाशी काढलं होतं, पहिलं 65 नंतर 70 पुन्हा 65 आणि इथे 85.
याप्रमाणे आपण करूयात. सरासरी उत्पादन आपल्याला काढावं लागेल. एकूण उत्पादन किती आहे? 65 अधिक 70 अधिक 65 अधिक 85. 65 आणि 65 130 आणि 70 200 आणि 285. मग गव्हाचे शेकडा उत्पादन बरोबर 135 भागिले 285 गुणिले 100. आता दोघांच्या शेवटी 5 आहे तर 5 ने भाग देऊया. 5 दुने 10 आणि 5 7 35. 5 5 25 आणि 5 7 35 हे 2700 भागिले 57. मग आपण इथे भागाकार करूया की 2700 भागिले 57. माझा 57चा पाढा तयार करूया. 57 1 57. 57 दुने 114. आता 3 ने करायचं. 7 ना 4 1101. हातच्याला 1. 12 ने 5 17. इथे 4 7 आणि 1 8. 12 7 17 आणि 5 22. पुन्हा 5 7 आणि 8 5 15शी 5. हातच्याला 1 23 आणि 5 28. बघा इथे 270 आहेत आणि 285 आलेत. म्हणजे आपल्याला 4 घ्यावं लागेल. 4 आणि इकडे 228. वजाबाकी केली. 10 तून 8 गेले राहिले 2. 6 तून 4 2 गेले राहिले 4. 40. अजून आपण पुढे काढावं लागेल. 7 आणि 5 12शी 2. हातच्याला 1 29 आणि 5 34. 7 आणि 2 9. 34 आणि 35 5 99. म्हणजे हे 6 आणि 1 7. जर इथे 7 घेतले तर 399. पुढे 21 उत्तर येईल. आता 47 जर बघितलं तर इथे 47 नाही, इथे 47 नाही, इथे 47 नाही, इथे मात्र आहे. पुढचं आपल्याला पॉईंट मध्ये काढायची गरज नाही. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 47.37. कधी कधी प्रत्येक गणिताचे उत्तर पूर्ण काढत बसायची गरज लागत नाही, वेळ पण कमी असतो आपल्याला. तर आपण जे उत्तर काढत गेलो की चेक करायचं, आपल्याला लगेच येऊन जातं. म्हणजे आपला वेळ वाचतो आणि आपल्याला तो वेळ पुढच्या गणिताला देता येतो. तर अशा प्रकारे आज आपण 2024 या वर्षी पेपर 2 आणि गणित विषयामध्ये 111 ते 120 या गणितांचा जो काही विश्लेषणात्मक अभ्यास आज आपण इथे केलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो, आशा करतो. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत इथेच थांबतो. धन्यवाद.